सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 10वा ओवी 201 पासून आता सुरुवात करूयात. आता हे सुख काही सया सारिखे, काही निर्वचे नामज परितोखे, तरी ये तुले जाणे जे येणे मुखे, पुनरुक्तही हो. तेव्हा ते सुख कशासारखे आहे हे माझ्याने सांगवत नाही, परंतु मला फार संतोष होत आहे. तथापि मला असे वाटते की तुमच्या मुखाने पुन्हा एक वेळ ऐकावे, मग त्यात विभूती सांगण्याची पुनरुक्ती झाली तरी हरकत नाही. हा गा सूर्य का शिळा, अग्नी म्हणो येत आहे वांविळा, का नित्य वाहातया गंगाजळा, पारसे पण असे. कदाचित तुमच्या मनात शंका म्हणता येईल की एक वार सांगितलेले पुन्हा कसे सांगावे. तर महाराज असे पहा, सूर्याच्या नित्यप्रकाशाला शिळा म्हणता येईल काय? अग्नीला ओवळा म्हणता येईल काय? किंवा अखंड वाहणाऱ्या गंगोदकास पारोसे पण आहे काय? तुवा स्वमुखे जे बोलिलेत, हे आम्ही नादासी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले, तुरंबित आहो मा. तुम्ही आपल्या मुखाने जे ज्ञान सांगितले ते ऐकून आम्हाला असे वाटले की नादब्रह्म मूर्तिमंत आमच्या पुढे उभे आहेत. तसेच दुर्मिळ अशा चंदनाच्या फुलांचा आम्ही आज सुवास घेत आहोत. तया पार्थाची या बोला, सर्वांगे श्रीकृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानासी जाहला आगरू हा. अर्जुनाचे हे भाषण ऐकून श्रीकृष्ण सर्वांगाने डोलू लागले आणि म्हणाले, हा पार्थ भक्ती व ज्ञान याचे आगरच झाला आहे. ऐसा पती कराची या तोषांतू, प्रेमाचा वेगू उचंबळतू, तो सायासे सावरून अनंतू काय बोले. याप्रमाणे आपला भक्त अर्जुन याला जो आनंद झाला तो पाहून देवांनाही प्रेमाचा वेग आला, परंतु तो आवरून धरून श्री अनंत बोलू लागले. श्लोक 19. श्री भगवानुवाच, हन्तते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः, प्राधान्यतः कुरु श्रेष्ठ, नास्त्यन्तो विस्तरस्य मे. अर्थात, बरे आहे, आता मी तुला दिव्य आत्मविभूती मुख्यच सांगेन, कारण हे गुरुकुलातील श्रेष्ठा, माझ्या विस्ताराचा अंत नाही. मी पितामहाचा पिता, हे आठविता ही नाठवे चित्ता, की म्हणत असे बा पंडुसुता, भले केले. मी ब्रह्मदेवाचा बाप हे माहीत असूनही त्याची आठवण न राहता भगवान म्हणाले, बापा अर्जुना, फार चांगले केले. अर्जुना ते बा म्हणे, इथ काही आम्हा विस्मो करावया कारण नाही, अंगे तोले करू काय नवेची नंदाचे. आता भगवंताने अर्जुनाला बापा म्हटले म्हणून आपणास आश्चर्य करण्याचे कारण नाही, कारण भगवान स्वतः नंदपुत्र होऊन खेळ खेळले नाहीत का, असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. परिप्रस्तुत ऐसे असो, हे करवी आवडीचा तिसो, मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा. पण सध्या ते असो, हे सर्व आवडीच्या पराकाष्ठेने घडते. मग भगवान म्हणाले, हे धनुर्धरा, मी सांगतो ते ऐक. तरी तुवा पुसली या विभूती, तयांचे अपारपण सुभद्रापती, ज्या माझी याची परी माझी ये मती, अकळती ना. हे सुभद्रापते, तू ज्या माझ्या विभूतींबद्दल विचारलेस त्या अगणित असून जरी माझ्याच आहेत तरी माझ्याही बुद्धीने त्यांची गणना करिता येत नाही. अंगीची या रोमा किती, जयाची या तयासी न गणवती, तैसिया माझी या विभूती असंख्य मज. ज्याप्रमाणे आपल्या अंगावरील लव ज्याचे त्यासही मोजता येत नाही, त्याप्रमाणे माझ्या विभूती मला मोजता येत नाहीत. एरवी तरी मी कैसा केवढा, म्हणून आपण पयाही नव्हेची पुढा, या लागी प्रधाना जिया रूढा, तिया आईके. एरवी देखील मी कसा व केवढा आहे हे माझे मलाच खरे कळत नाही. याकरिता माझ्या मुख्य विभूती ज्या प्रसिद्ध आहेत त्या ऐक. जिया जाणतिलियासाठी, अगविया जाणवतील किरीटी, जैसे बीज आलिया मुठी, तरुची आला होय. हे किरीटी, त्या जाणल्या असता इतर सर्व विभूती जाणता येतात. ज्याप्रमाणे झाडाचे बी हाती आले असता झाडच हाती आल्याप्रमाणे होते,
का उद्यान हाता चढिनले, तरी आपैसी सापडली फळे फुले, तेवी देखिली आजिया देखवले विश्व सकळ. किंवा बाग हाती आल्यावर आपोआप फळे व फुले हाती लागतात, त्याप्रमाणे त्या विभूती पाहिल्या असता सर्व विश्व पाहिल्याप्रमाणे होते. एरवी साचची गा धनुर्धरा, नाही शेवटू माझी या विस्तारा, पै गगनाईशिया पारा, मज माझी लपणे. हे धनुर्धरा, बाकी खरोखर माझ्या विस्ताराचा अंत नाही. हे पहा, गगनासारखे मोठमोठे पदार्थही माझ्या ठिकाणी लपून जातात. श्लोक 20. अहमात्मा गुडाकेश सर्वभूताशयस्थितः, अहमादिश्च मध्यञ्च भूतानामंत एव च. अर्थात, हे अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या हृदयात स्थित असलेला आत्मा आहे. मी सर्व भूतांचा आदी म्हणजे कारण व मध्य म्हणजे स्थिती व अंत म्हणजे प्रलय आहे. ऐके कुटिलालकमस्तका, धनुर्वेद त्र्यंबका, मी आत्मा असे एकैका भूतमात्राच्या ठाई. कुरळे केश मस्तकी धारण करणाऱ्या व धनुर्विद्येत शिवाप्रमाणे प्रवीण अशा अर्जुना, ऐक, प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी जो आत्मा आहे तो मी. अंतुलीकडे मीची यांचे अंतकरणे, भूताबाहेरी माझीच गवसणी, आदी मी निर्वाणी मध्यही मीचे. शरीराच्या आतील भागांच्या अंतकरणात मीच आहे. प्राणीमात्राच्या बाहेरच्या बाजूसही माझेच आच्छादन आहे आणि प्राणीमात्राच्या आरंभी, अंती व मध्येही मीच आहे. जैसे मेघा या तळीवरी एक आकाशची अंत बाहेरी, आणि आकाशींची झाले अवधारी, असणे ही आकाशी. ज्याप्रमाणे मेघाच्या खाली, वर, आत व बाहेर सर्वत्र आकाशच असते आणि ते आकाशात उत्पन्न होऊन आकाशातच असतात. पाठी लया जे वेळी जाती, ते वेळी आकाशाची होऊन ठाती, तेवे आदी स्थिती गती भूतांसी मी. आणि मग ज्या वेळेस ते मेघ लय पावतात, त्यावेळेसही आकाशच होऊन राहतात. त्याप्रमाणे उत्पत्ती, स्थिती व लय या प्राणीमात्राच्या तिन्ही गती मीच आहे. ऐसे बहुवस आणि व्यापकपण, माझे विभूती योगे जाण, तरी जीवची करुणी श्रवण, ऐकोनी ऐक. याप्रमाणे माझे अनंतत्व आणि व्यापकत्व हे माझ्या विभूतींच्या योगाने समजते, तरी जीवालाच कान करून अंतःकरणपूर्वक पूर्वी ऐकलेल्या गोष्टींवर अनुसंधान ठेवून पुढे ऐक. यावरी त्या विभूती सांगणे ठेले सुभद्रापती, सांगेन म्हणितले तुझ प्रती, त्या प्रधाना ऐके. हे सुभद्रापते, यापुढे तुला सांगावयाच्या राहिलेल्या विभूती ज्या तुला सांगतो म्हणून म्हटले होते, त्यातील मुख्य मुख्य ऐक. श्लोक 21. आदित्यानामहं विष्णुर्ज्योतिषान् रविरंशुमान्, मरीचिर्मरुतामस्मि, नक्षत्राणामहं शशी. अर्थात, मी आदित्यातील विष्णू आहे, ज्योतीतील किरणवान सूर्य आहे, मरुत या नावाच्या देवातील मी मरीची आहे, मी नक्षत्रातील शशी आहे. हे बोलोनी जो कृपावंतू, म्हणे विष्णू मी आदित्यांतू, रवी मी रश्मीवंतू, सुप्रभा माझी. इतके बोलल्यावर कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, 12 आदित्यातील विष्णू मी, तेजस्वी वस्तूत किरणयुक्त सूर्य तो मी, मरुद्गणांच्या वर्गी मरीची म्हणे मी शार्गी, चंद्रू मी गगनरंगी, तारान माझी. श्रीकृष्ण म्हणतात, एकूण 50 मरुद्गणांत मरीची मी व आकाशातील नक्षत्रात चंद्र मी. श्लोक 22. वेदानां सामवेदोऽस्मि, देवानामस्मि वासवः, इंद्रियाणां मनश्चास्मि, भूतानामस्मि चेतना. अर्थात, वेदातील सामवेद मी आहे, देवातील इंद्र मी आहे आणि इंद्रियातील मन मी आहे, भूतांची चेतना मी आहे.
वेदांत सामवेदू तो मी म्हणे गोविंदू, देवा माझी मरुद्बंधू महेंद्रू तो मी. श्री गोविंद म्हणाले, वेदांत सामवेद मी, देवात मरुद्बंधू जो इंद्र तो मी. इंद्रियां माझे अकरावे, मन ते माझे हे जाणावे, भूतान माझी स्वभावे, चेतना ते मी. आणि इंद्रियात अकरावे जे मन ते मी असे जाण. तसेच प्राणीमात्रात जी मूळ जीवकळा ती मी. श्लोक 23. रुद्राणां शंकरश्चास्मी, वित्तेशो यक्षरक्षसां, वसूनां पावकश्चास्मी, मेरुशिखरिणामहं. अर्थात मी 11 रुद्रातील शंकर आहे. यक्ष राक्षस यातील कुबेर मी आहे. 8 वसूतील पावक अग्नी या नावाचा वसू मी आहे. मी शिखरयुक्त पर्वतातील मेरू आहे. अशेषाही रुद्रान माझारी, शंकर जो मदनारी, तो मी येथ न धरी भ्रांती काही. सगळ्या रुद्रांमध्ये मदनाचा शत्रू जो शंकर तो मी आहे. याबद्दल मनात शंका धरू नको. यक्षारक्षो गणांतू, शंभूचा सखा जो धनवंतू, तो कुबेर मी हे अनंतू म्हणता जाहला. श्री अनंत म्हणतात, यक्ष राक्षसात शंकराचा मित्र जो धनवान कुबेर तो मी. मग 8ही वसु माझारी, पावकू तो मी अवधारी, शिखराथिलिया सर्वोपरी, मेरू तो मी. अष्टवसूंमध्ये अग्नी तो मी व सर्व शिखर धारण करणाऱ्या पर्वतात उंच असा मेरू पर्वत तो मी. श्लोक 24 आणि 25. पुरोधसांच मुख्यं मां, विद्धि पार्थ बृहस्पतिं, सेनानीनामहं स्कन्दस्, सरसामस्मि सागरः, महर्षीणां भृगुरहं, गिरामस्येकमक्षरं, यज्ञानां जपयज्ञोऽस्मि, स्थावराणां हिमालयः. अर्थात, हे पार्था, मी पुरोहितातील मुख्य बृहस्पती आहे असे तू जाण. मी सेनापतींतील स्कंद आहे. मी देवनिर्मित सरोवरातील सागर आहे. मी महर्षीतील भृगू आहे. मी पदरूप वाणीतील ओंकार हे एकाक्षर आहे. मी यज्ञातील जपयज्ञ आहे. मी स्थावरातील हिमालय आहे. जो स्वर्ग सिंहासनासावाओ, सर्वज्ञ ते आदीचा ठावो, तो पुरोहितान माझी रावो, बृहस्पती मी. जो इंद्राचा सचिव व सर्व ज्ञानाचे आदिपीठ व पुरोहितांमध्ये श्रेष्ठ, तो बृहस्पती मी. त्रिभुवनींची या सेनापती, अंतस्कंदू तो मी महामती, जो हरवीर्ये अग्निसंगती, कृत्तिकांतू जाहला. अर्जुना, जो शंकराच्या वीर्यापासून अग्नीच्या संगाने कृत्तिकांच्या उदरी उत्पन्न झाला, तो त्रिभुवनातील सेनापतीत मुख्य असा कार्तिक स्वामी मी. सकळिकां सरोवरांसी, माझी समुद्र तो मी जळराशी, महर्षीनांतू तपोराशी, भृगू तो मी. सर्व सरोवरात जलनिधी जो समुद्र तो मी व महर्षीत तपोराशी जो भृगू तो मी. अशेषाही वाचा माझी नटनाच सत्याचा, ते अक्षर एकमी वैकुंठीचा वेल्हाळू म्हणे. वैकुंठवासी श्री विष्णू म्हणाले, सर्व बोलण्यातच ज्या सत्याने व्यवहार होतो ते सत्य अक्षर ओंकार मी. समस्ताही यज्ञांच्या पैकी जपयज्ञो तो मी ये लोकी, जो कर्म त्यागे प्रणवादिकी निफजविजे. जो नामजप यज्ञ श्रेष्ठ असून स्नानादिक नित्य कर्मांमध्ये व्यत्यय आणू शकत नाही, ज्याच्या नावाने धर्म व अधर्म पवित्र होतात व वेदात ज्याला परब्रह्म म्हणतात तो मी. स्थावरान गिरियांतू, पुण्यपुंज जो हिमवंतू, तो मी म्हणे कांतू लक्ष्मीयेचा. श्री लक्ष्मीपती म्हणाले, स्थावर पर्वतांमध्ये पुण्यराशी जो हिमालय पर्वत तो मी आहे.